सर्व अभियोग्यताधारकांना पुन्हा एकदा जय महाराष्ट्र। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महत्त्वाच्या दोन जिल्हा परिषदा, ज्यामध्ये आहे पुणे जिल्हा परिषद आणि दुसरी आहे सातारा जिल्हा परिषद, या दोन जिल्हा परिषदांचे त्या ठिकाणी रोस्टर्स त्या ठिकाणी मंजूर झालेले आहेत। त्यामध्ये कोणत्या कॅटेगरीला किती जागा उपलब्ध झालेल्या आहेत याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत। मित्रांनो, जर अजूनही आपण या यूट्यूब चॅनलला, आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला त्या ठिकाणी जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर त्या यूट्यूब चॅनलला त्या ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाच्या अपडेट्सचं नोटिफिकेशन तात्काळ मिळवलं जाईल। मित्रांनो, यामध्ये स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता, सुरुवातीला आपण पुणे जिल्हा परिषद त्यामध्ये मराठी माध्यमाचं जे मंजूर झालेलं रोस्टर आहे त्यामध्ये किती व्हॅकन्सी मंजूर आहेत, कोणत्या कॅटेगरीला किती जागा उपलब्ध आहेत याचा गोषवारा त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत। यामध्ये तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता की सुरुवातीला पुणे जिल्हा परिषदामध्ये जे एकूण असणाऱ्या व्हॅकन्सी आहेत त्या आहेत तब्बल 501। हा जरी आकडा मोठा दिसत असेल तरी मात्र त्या ठिकाणी दोन ठराविक कॅटेगरीच्या जागा जर सोडल्या तर बाकीच्या असणाऱ्या कॅटेगरीला त्या ठिकाणी अल्प जागा पाहायला मिळत आहेत। तुम्ही त्या ठिकाणी जो चार्ट दिलेला आहे त्या चार्टमध्ये पाहू शकता, सुरुवातीला जो कॅटेगरी आहे त्यामध्ये आहे एस टी प्रवर्गाला 13% आरक्षणानुसार त्या ठिकाणी एकूण 164 जागा त्या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत। त्यानंतर आहे एस टी कॅटेगरीला त्या ठिकाणी 213 जागा आहेत। मित्रांनो, मी वारंवार सांगत आहे, एस टी कॅटेगरीच्या जागा प्रत्येक जिल्हा परिषदामध्ये बऱ्यापैकी उपलब्ध आहेत आणि एस टी कॅटेगरीचं मेरिट त्या ठिकाणी निश्चितपणे कमी येण्यास मदत होणार आहे। त्यानंतर तुम्ही पाहू शकता की त्या ठिकाणी VJA या कॅटेगरीला 3% आरक्षणानुसार त्या ठिकाणी खूप कमी प्रमाणामध्ये 19 त्या ठिकाणी जागा उपलब्ध आहेत। त्यानंतर आहे NT-ब या कॅटेगरीसाठी त्या ठिकाणी फक्त 14 जागा उपलब्ध आहेत। त्यानंतर आहे भजक या कॅटेगरीसाठी त्या ठिकाणी मात्र त्या ठिकाणी धक्कादायक बाब म्हणता येईल की अनेक जिल्हा परिषदांमध्ये आपण पाहतोय की यांचा प्रवर्ग त्या ठिकाणी अतिरिक्त होताना दिसून येत आहे। जसं की आपण पाठीमागच्या एका व्हिडिओमध्ये 18 जिल्हा परिषदांच्या रोस्टर्समध्ये उपलब्ध झालेली माहिती पाहिली होती आणि ज्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी एकूण ज्या काही 11,000 प्लस व्हॅकन्सी होत्या त्यामध्ये साधारणतः 200 ते 250 जागाच त्या ठिकाणी भजक या प्रवर्गाला त्या ठिकाणी मिळालेल्या होत्या। त्यानंतर भजड या प्रवर्गाला मात्र 0 जागा आहेत। त्यानंतर SBC प्रवर्गासाठी त्या ठिकाणी 11 जागा आहेत। त्यानंतर OBC प्रवर्गासाठी त्या ठिकाणी 32 जागा त्या ठिकाणी उपलब्ध आहेत। अराखीवमध्ये मात्र या ठिकाणी आपल्याला जास्त प्रमाणात जागा दिसत आहेत आणि त्या आहेत 148 आणि अशा एकूण जागा होतात त्या ठिकाणी 501। जरी ह्या एकूण जागा 501 असतील किंवा अराखीवला 148 जागा असतील तरी त्यामध्ये 10% जे EWSचं आरक्षण आहे त्या EWSच्या आरक्षणानुसार त्या ठिकाणी 65 पदं त्या ठिकाणी मंजूर होतात आणि हे 65 पदं 148 म्हणजेच ओपन कॅटेगरीमधून कमी होऊन त्या ठिकाणी आपण पाहू शकता खालच्या चार्टमध्ये की EWSसाठी 65 पदे आणि अराखीवसाठी 83 पदं त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत। अशा प्रकारे मित्रांनो त्या ठिकाणी हे असणारं पुणे जिल्हा परिषदेचं त्या ठिकाणी रोस्टर्स आपण पाहिलेलं आहे आणि ही ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आहे। त्यामध्ये आपण दुसरा जो काही जिल्हा आहे तो आहे जिल्हा परिषद सातारा आणि या सातारा जिल्हा परिषदेमध्ये देखील आपल्याला मंजूर झालेलं अंतिम रोस्टर आपल्याला पाहायला मिळत आहे। यामध्ये एकूण रिक्त पदांची संख्या मात्र खूप मोठी आहे। थोडी आनंदाची बातमी म्हणता येईल की कारण की टॉप 10 असणारी जी काही जिल्हा परिषदा आहेत त्यांच्यामध्ये 1000 प्लस जागा आपल्याला पाहायला मिळतात। त्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी एकूण 1143 पदं त्या ठिकाणी मंजूर होताना दिसत आहेत। त्यानंतर हे जे 1143 पदं आहेत या 1143 पदांपैकी ST कॅटेगरीला मॅक्झिमम प्रमाणामध्ये जागा पाहायला मिळत आहेत,
ST कॅटेगरीमध्ये त्या ठिकाणी 150 जागा आहेत. त्यानंतर SC प्रवर्गासाठी परत आनंदाची बाब आहे बघा, एकूण 1143 पैकी जवळपास 400 पदं म्हणजे 389 पदं त्या ठिकाणी SC प्रवर्गाला त्या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. मी वारंवार सांगतोय की SC प्रवर्गाला त्या ठिकाणी बऱ्याचशा व्हॅकन्सी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे निश्चितपणे त्यांचं मेरिट कमी येताना आपल्याला दिसणार आहे. त्याच्यानंतर आहे VJA प्रवर्गासाठी या ठिकाणी 21 जागा आहेत. त्याच्यानंतर NT-ब या प्रवर्गासाठी त्या ठिकाणी 2.5% आरक्षणानुसार 11 पदं मंजूर झालेले आहेत. त्यानंतर NT-सी या प्रवर्गासाठी मात्र 3.5% आरक्षणानुसार त्या ठिकाणी जर पाहायला गेलं तर मात्र 42 पदं या ठिकाणी अतिरिक्त पाहायला मिळत आहे. बघा, पुणे जिल्हा परिषदामध्ये सुद्धा अतिरिक्त आहेत आणि भजकमध्ये सुद्धा त्या ठिकाणी सातारा जिल्हा परिषदेमध्ये अतिरिक्त पदं पाहायला मिळत आहेत. हा नेमकं काय घोळ आहे आपल्याला समजत नाही आहे, परंतु अनेक जिल्हा परिषदांचा जर अभ्यास केला तर अनेक जिल्हा परिषदांमध्ये भजक प्रवर्ग त्या ठिकाणी अतिरिक्त पाहायला मिळत आहे. त्यानंतर भजड ज्याला आपण NTD असं म्हणतो, NTD प्रवर्गामध्ये त्या ठिकाणी 11 जागा उपलब्ध आहेत. त्यानंतर विशेष मागास प्रवर्ग ज्याला आपण SBC म्हणतो, ज्यामध्ये त्या ठिकाणी 16 जागा उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर OBC प्रवर्गामध्ये मात्र बघा, पुणे जिल्हा परिषदामध्ये शॉकिंग होतं थोडंसं, 32 जागा होत्या, परंतु या ठिकाणी सातारा जिल्हा परिषदेमध्ये एकूण त्या ठिकाणी 307 पदं त्या ठिकाणी वॅकंट पाहायला मिळत आहेत. आणि या ठिकाणी अराखीव जे पदं आहेत, अराखीवचा आकडा मात्र या ठिकाणी जरी खूप मोठा दिसत असेल, तो त्या ठिकाणी ओपन कॅटेगरीचा 280 जरी असेल तरी याच्यामधून असणारे जे काही एकूण पदाच्या 10% म्हणजे 1143चे 10% म्हणजेच त्या ठिकाणी साधारणतः 14 पदं ही त्या ठिकाणी EWSला मिळणार आहेत आणि ते 280 मधून त्या ठिकाणी वजा होणार आहेत. खाली तुम्ही चार्टमध्ये पाहू शकता की जे काही EWSच्या जागा आहेत त्या 10% आरक्षणानुसार 114 आहेत आणि अराखीव पदं जे आहेत, अराखीव पदांमध्ये त्या ठिकाणी वरच्या चार्टमध्ये 280 होत्या, त्यामधून 114 वजा केल्या तर त्या ठिकाणी 166 शिल्लक राहतात. असं त्या ठिकाणी एकूण 1143 एवढे मॅक्झिमम व्हॅकन्सी आपल्याला त्या ठिकाणी सातारा जिल्हा परिषदेमध्ये पाहायला मिळत आहेत. मित्रांनो, जर तुम्हाला हे माहिती जर तुमच्या कामाची वाटत असेल, अशाच तुम्हाला नवनवीन अपडेट्स जर मिळवायच्या असतील तर बेल आयकॉनला त्या ठिकाणी प्रेस करायला विसरू नका.